विचार करणं गरजेचं आहे। आता बातमी आहे टीईटी पेपरफुटी प्रकरणाची। भिवंडीत उघडकीस आलेल्या टीईटी पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना आज भिवंडी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। या प्रकरणात तपासाला गती देण्यासाठी आणि मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी भिवंडी पोलीस न्यायालयाकडे आरोपींचा पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। शिक्षकांसाठी होणाऱ्या टीईटी पेपर भिवंडीत फुटल्यामुळे एकच खळबळ उडालेली होती। भिवंडी पोलिसांना गुप्त बातमी मिळालेली होती का काही जण दिल्लीवरून भिवंडीत पेपर विक्रीसाठी येणार आहेत आणि त्यामुळे भिवंडी पोलिसांनी ट्रॅप लावलेला होता आणि या ट्रॅपमध्ये तिघा आरोपींना पोलिसांनी यशस्वीरित्या अटक केलेली आहे। या आरोपींकडून असे खुलासे झालेले आहेत की 1.5 कोटी रुपयांमध्ये हा जो पेपर आहे तो विक्री करण्यासाठी ते इकडे येणार होते आणि या तिघा आरोपींपैकी आपण जर पाहिलं तर 2 आरोपी बिहारचे होते, एक आरोपी हरियाणाचा होता आणि या तिघांकडून झाडाझडती जेव्हा घेण्यात आली तर त्यांच्याकडे आज होणाऱ्या पेपरचे 4 सेट या ठिकाणी मिळून आलेले होते आणि हे तेच पेपर होते जे आज टीईटी परीक्षेमध्ये वापरण्यात येणार होते। त्याची हुबेहूब नक्कल या ठिकाणी हा पेपरचा होता आणि ही खात्री पटल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत त्यांच्याकडून ते पेपरचे 4 संच असतील किंवा मोबाईल किंवा त्यांच्याकडून असलेले पैसे आणि त्यांचे डेबिट कार्ड या ठिकाणी जप्त करण्यात आलेले आहे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार एसआयटी देखील नेमण्यात आलेली आहे आणि त्यामुळे या आरोपींकडून जास्तीत जास्त खुलासे शिवाय यांचा मुख्य सूत्रधार कोण आहे, शिवाय भिवंडीमधील कोणी यांचा नेटवर्क आहे का, हे सर्व बाबी तपासण्याचा आव्हान पोलिसांसमोर आहे। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी। दरम्यान टीईटी पेपर फुटीवर मंत्री उदय सामंत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। नक्कीच गांभीर्याने घेतलं पाहिजे। टीईटी परीक्षा याच्यासाठी होती, शिक्षकांसाठी होती आणि विद्यार्थ्यांसाठी नीट ही परीक्षा होती, परंतु शिक्षकांसाठी असू दे, माझ्यासाठी परीक्षा असू दे, तर अन्य कोणासाठी असू दे, त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी असली पाहिजे। त्या पेपरमध्ये कुठेही फूट होता कामा नये, ते पेपर फुटता कामा नये, ही दक्षता घेतलीच गेली पाहिजे आणि या सगळ्या सिस्टीमच्या विरोधामध्ये जाऊन जे काम करतात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। दरम्यान टीईटी पेपरफुटी प्रकरणी मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी अजून किती असा संतप्त सवाल सोशल मीडियाद्वारे उपस्थित केलाय। त्यांनी काय पोस्ट केली आपण पाहतोय। टीईटीची परीक्षा पुढे ढकलली, पण प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या माझ्या तरुण मित्रमैत्रिणींचं काय? महाराष्ट्र आणि देशातील संधी साधूंनी परीक्षा हा प्रश्नपत्रिका विकण्याचा अधिकृत धंदा बनवलाय। ज्या राज्याला शिक्षणाचा वारसा आहे तिथे 12वीच्या परीक्षेत ड्रोन लावून कॉपी रॅकेट पकडावं लागतं आणि 107 केंद्र ब्लॅकलिस्ट करावी लागतात। ही आहे महाराष्ट्राची प्रगती। तलाठी भरती, पोलीस भरती, एमपीएससी, नीट, सीईटी आणि आता टीईटी, तुमची एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय पूर्ण का होत नाही? तुमची सिस्टीम एवढी सडली आहे का? तुम्ही जे पेपरफुटी विरोधी कडक कायदे आणण्याच्या पोकळ बाता मारता, ते कायदे काय फक्त मंत्रालयाच्या कपाटात सजवण्यासाठी आहेत का? असाही सवाल अमित ठाकरेंनी उपस्थित केलाय। मंत्रालयाच्या आशीर्वादानं लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या मुख्य सूत्रधारांना अटक होणार का? सिस्टीमच्या या नालायकीमुळे आज देशाचा कणा असलेला तरुण डिप्रेशनमध्ये चाललाय, टोकाचं पाऊल उचलतोय आणि सरकार मात्र ऑपरेशन टायगर करण्यात मग्न आहेत। अशा शब्दात अमित ठाकरेंनी टीका केली। विद्यार्थ्यांच्या भविष्याचा बाजार मांडणाऱ्या त्या नराधमांना थेट जेलमध्ये टाका। जर या तरुणांचा संयम सुटला ना तर तुमच्या या अख्ख्या भ्रष्ट सिस्टीमचा पेपर फाडल्याशिवाय राहणार नाहीत, असंही अमित ठाकरेंनी म्हटलंय। तर टीईटी पेपर